सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आमदार
महेश दादा शिंदे हे सुद्धा या ठिकाणी आले. दादांनी पण स्टेजवर यावं. सुशील दादांचा अनेक वर्षानंतर वाढदिवस एवढ्या सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीत साजरा होतोय. दादांचं व्यक्तिमत्व आणि तरुणांना एकत्र आणण्याची त्यांची कला म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा ही आपण सगळ्यांनी वर्षानुवर्ष अनुभवलेली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आडीनडीला किंवा कुठल्याही वेळेला अगदी जीवाला जीव देण्याचं काम हे सुशीलदादांनी आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकाऱ्यांसाठी केलंय. आज दादांनी सुशीलदादा बघितले तर पुनर्वसित गावात येऊन आज दादा दुबईला पोहोचले. दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय, कारण मी जाऊन त्यांच्या इथं ऑफिसला दादांनी मला नेलं होतं. अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये दादांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आपला जीवाभावाचा मित्र एवढा मोठा झालाय. अजून दादा तुम्ही मोठा व्हा, सगळे तुमच्या मागे आहेत. महाराज इथं आले, महेश दादा आहेत, तानाजी भाऊ आहेत आणि अशी असंख्य काही लोक येऊ शकले नसतील मित्र परिवार. सगळ्यांच्या तुम्हाला संपूर्ण तुम्ही ज्यांच्या बरोबर मैत्री केली त्या सगळ्यांच्या तुम्हाला नक्कीच शुभेच्छा. आमच्या सर्वांच्या राजू भैया वगैरे आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. उदंड आहे तुमच्या राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालींमध्ये भरपूर तुम्हाला यश मिळो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सुशील दादांना मनापासून वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय पौर्णिमा सन्माननीय विजयसिंह यादव यांना विनंती करण्यात येते आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय आमदार महेश शिंदे साहेबांना वाटतंय 25वा वाढदिवस साजरा करताना आमच्या सहकारी युवा मित्र सुशील दादा यांना आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती श्रीधर बाबा यांनी शुभेच्छा दिल्या. तुम्ही आणि दिलदार व्यक्तिमत्व असं काही असं नाही येईल त्याला खुश करणं. तो आडला त्याच्यासाठी सुशील दादा 100% हजर असतो. आज सुशील दादांचा टी शर्ट बाबा अर्पणीचा आहे. किमान 1 लाखभर रुपयाचं काम नाही बघा, आम्ही आमदार असून करू शकत नाही. ते आपला सुशील दादा मजा करतोय आणि इथं नाही इंटरनॅशनल दोस्त आहे आमचा, लक्षात ठेवा. दुबईमध्ये राहतात, कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही. पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित सांभाळून प्रत्येक स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कसं जमतं हे यांनाच माहिती आहे. मैत्री कशी करावी, प्रेम कसं करावं हे सुशील दादांच्याकडून एवढे सगळे मित्र पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. आपल्याला संपूर्ण माझ्या कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आणि माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण.
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वेळात वेळ काढून इथे आले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परम मित्र महेशजी शिंदे आमदार साहेब आले, आमच्या तालुक्याचे आमदार, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझे बंधू विजय सिंह यादव, फिरोजबाई आणि स्पेशल पुण्यावरून आलेले माझे बंधू, दुबई असू देत, कुठे असू देत, माझ्या सुखदुःखात येणारे माझे तानाजी भाऊ जाधव, अनिकेत भाऊ घुले आणि आमचे आदरणीय मधुर मामा. आणि या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करणार आहे ते चंद्रभाऊ शिंदे माझे मित्र हे आले, त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि नितीनजी घुगे साहेब माझे मित्र आहेत. सुखदुःखात माझ्या गेल्या 10 वर्षापासून अडचणीच्या काळात सुखात दुःखात प्रत्येक ठिकाणी उपयोगाला आलेले माझे नितीन भाऊ घुगे हे कधीही आतापर्यंत कोणत्याही पिक्चरमध्ये नाहीत, कुठल्या होर्डिंगमध्ये नाहीत, कुठंच नसतात. ते आता इथे कुठे लपून बसतील मला माहीत नाही, पण त्यांचं आवर्जून मी नाव त्यांचं घेतलेलं आहे. तर त्यांचे मी माझ्यापेक्षा म्हणजे वयाने पण मला खूप सल्ला देतात ते, तर त्यांचेही आभार मानतो मी. थँक्यू, धन्यवाद. तानाजी भाऊ जाधव, त्याचबरोबर अनिकेत भाऊ घुले, राधागिरीचे आमचे शैलेश बाबा जाधव, त्याचबरोबर अति उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय. आज या ठिकाणी सुशील दादांचं अभिषेचन करत असताना दादांनी ज्या संघर्षातून आपलं कार्य पुढे नेत गेले त्यावेळेला त्यांना खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं. चढ उतार सगळे पार पाडत आज एक राज्यामध्ये देशामध्ये एक मित्रसमूह मोठ्या प्रमाणात त्यांनी जमवला आणि त्याचं प्रत्येक खाली बोलत बसलो दादांचा विषयीची आमची चर्चा चालू होती आणि त्यांनी एकदा मित्र जोडल्यानंतर तो कधीही त्यांच्यापासून दुरावला जाणार नाही त्याचा प्रत्यय आज तुम्हाला सगळ्यांना आलाय. दोन्ही छत्रपती आज दादांच्या पाठीमागे आहेत. संघर्षाच्या काळात दादा छत्रपतीची साथ तुम्हाला होतीच, पण आज दोन्ही छत्रपती आल्यामुळं संघर्ष आता तुमच्यासाठी राहिला नाही. पण त्या संघर्षावर मात करून तुम्ही हे जे वैभव केलं आज परदेशात दुबई सारख्या ठिकाणी एक चांगलं उद्योजक म्हणून तुम्ही नावारूपाला आला आणि ज्या वेळेला राज्यातील देशातील लोक तुमच्याकडे तिथे येतात आणि तुमच्याविषयीचे आम्हाला भरभरून सांगतात, आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो. अशीच प्रगती आणि दोन्ही छत्रपतींचा आशीर्वाद पाठीमागे असल्यानं आपण कधी सुशील दादांनी राजकारण केलं नाही. समाजकार्य आज दर्शक
संस्थांच्या माध्यमातून त्यांनी जे पुढाकार्य घेऊन चालले तर हयात दादा आमचा तुम्हाला पाठिंबा असणार आहे. तुमच्या पाठीशी तुम्ही खंबीर आहातच, परंतु एक जवळचा सहकारी मित्र म्हणून, एक जीवाभावाचा मित्र म्हणून मधल्या कालावधीमध्ये थोडंसं आम्हाला सुद्धा कुठंतरी पोचत होतं, परंतु आपलं ते आपलं असतं. शेवटी सगळे आपण एकत्र झालोय त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती उदय महाराज आपण त्यांचे आशीर्वाद दिल्लीवरनं घेऊन आलेलाच आहात आणि महाराज साहेबांचा आज आपल्याला फोन झाला. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे सुद्धा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद, आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. आणि माझे मित्र संताजी बर्गे, चंदन सरकार, सगळी मंडळी आपली आलेली व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमचे अमोलभाऊ तांगडे, सगळी मंडळी तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य तुमचे चिंतक चाहते यांच्याकडून पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.